राणीसाहेब शिवबा कुठे आहेत? ते बाजी काकांबरोबर रोहिड खोऱ्यात गेले. काय? ताबडतोब निरोप पाठवा, त्यांना लगोलग माघारी बोलावून घ्या. काय झालं पंत? राणीसाहेब, प्रथम शिवबांना बोलावून घ्या. मी हात जोडतो, वेळ दौडू नका, प्रत्येक क्षण मोलाचा आहे. अहो पण झालंय काय पंत? मी आमीननं खंडोजी व कुलकर्णी ह्या त्याच्या 2 माणसांना शिवबांच्या मागावर सोडलाय. काय? हो, खबर पक्की आहे राणीसाहेब. ते दोघं शिकारीचा माग काढावा त्याप्रमाणे शिवबांच्या मागे लागलेत. त्यात अमीनचा काही भरवसा नाही, तो कधीही दगा करू शकतो. मी असं करतो, तातडीनं आपली विश्वासू माणसं धाडतो. थांबा, काही करू नका. राणीसाहेब, शोधणारे शोधतीलच, आत्ताही आणि नंतरही. ते किती सावधगिरी बाळगतायत हे आपण बघूया. परंतु राणीसाहेब, हे जीवावरती बेतू शकतं आणि आपण आपल्याच पोराला आगीमध्ये ढकलतोय. आम्ही सोन्याच्या भट्टीत टाकतोय असं समजा. ताऊन सुलाखून तर बाहेर यावंच लागेल. परंतु तरीही प्रसंग आला तर 12 मावळ शिकताना, ओळख करून घेताना मावळातील शत्रूला चकवणंही त्यांना जमायलाच हवं. खरं बावनकशी सोनं असेल तर ते उजळून निघेल. सगळ्या कसोटींवर उतरायचं असेल तर भिवून आणि घाबरून चालणार नाही. चल चल चल, निघ निघ आणि माझं कर्ज पहिलं फेड. सावकार, यंदा पीक पाणी काय नाही आलं. आता तू कुठून देऊ मी? ए सगळं ऐकलंय मी तुझं. हे बघ, मला तुझं घर नको, तुझं शेत नको, आणि असेल तुझ्याकडे तर सोनं आण. घरात फुटका मणी पण नाही, सोनं कुठलं देऊ? सोनं नसेल पण सोन्यासारखं काहीतरी असेल ना घरात. काय सोन्यासारखं? सोन्यासारखी लेक आहे ना तुझी, तिला घेऊन ये उद्या. आता तीच तुला वाचवेल, म्हणजे तुझं कर्ज सगळं फिटेल व्याजासहित. मग काय करायला लागेल? चल ये इकडे इकडे. हे बघ, हे माझ्या अंगणात जे काळे आणि पांढरे दगड आहेत ना, याच्यातला हा काळा आणि हा पांढरा, हे जे 2 दगड आहेत ते हे माझ्या बटव्यात असे ठेवायचे. हा, मी बटव्यात हे ठेवले की सगळ्या पंचांच्या साक्षीनं तुझ्या लेकीला या बटव्यात हात घालून एक दगड बाहेर काढायचा आहे. तिने जर काळा दगड बाहेर काढला तर तुझं सगळं कर्ज माफ. पांढरा दगड काढला तर? पांढरा दगड काढला तर तुझी लेक हुजुरे अमीनला भारी किमतीत विकणार आणि माझी कर्जाची रक्कम घेणार. उरलेली रक्कम तुझी तुला परत. मला व्यवहारात खोटेपणा चालत नाही. आणि हे बघ, उद्या सकाळी तुझ्या सोन्यासारख्या लेकीला घेऊन ये. आणि एक, गाव सोडायचा प्रयत्न करू नकोस, पाळत राहील. काय? निघ आता. गावाला ओ गावाला. हा, कोण? अहो काय पाहिजे तुम्हासनी? म्हणजे एक असा म्हातारा उच्चाला जाडजुडसा असा फेंदारलेल्या मिशा असलेला माणूस, आणि त्याच्याबरोबर पोरसावदा पोरगा, गोरा सरळ नाकाचा, दिसायला देख ना. बघितला का कुठं? तरान पोरगा? हा, वय वय, दिसलं दिसलं. दिसला कुठं? गावातल्या चौकात होती उभी. या तुम्ही. चौकात? शोभा, अहो एका दगडाने नशीब जोकायचं म्हणजे आजबच कारभार आहे की समजा.
तो सावकार बनेल वाटतोय आम्हाला. अहो बनेल लबाड आहे, पण मुखवटा मात्र साळसूतपणाचा घेतलाय. परंतु समजा त्या शेतकऱ्याच्या मुलीनं त्या बटव्यातून काळा दगड काढला तर तो सावकार ते कर्ज माफही करेल. हा करतो म्हणालाय, पण सर्व पुन्हा दैवाधीनच की हो. अहो त्या मुलीची काय अवस्था असेल, त्या समध्या लोकांपुढ्यात तिच्या घरच्यांची काय अवस्था होत असेल, विचार करा. म्हणजे सगळंच बनाव असणार तर. आता तर काय हो, म्हणजे बघा, अगोदर त्या माणसाच्या डोक्यात दगड टाकायचा, त्याच्यानंतर बाटव्यातून दगड काढायला सांगायचा. समजा बोंगळ कारभार आहे, अडवणूक नडवणूक सडवणूक समद चालू आहे त्या आमीनच्या कृपेनं. देवा, तुला समजा खरं खोटं ठाव आहे तेव्हा, पण तू तरी कुठे खराच्या बाजूने उभा राहतोस. तुला साक्षीला ठेवून आता हा शेवटचा उपाय करतोय मी. देवा, लय भक्तिभावानं खातात तुझा प्रसाद, पुढं केल्याबरोबर खातील आणि भरतील पटापटा. आता त्या बगर दुसरा उपाय नाही माझ्याकडं. काय चाललंय या? काय नाही का? यश मिसळलं ते देवाच्या प्रसादात. हो पाहुणं, कोण तुम्ही मला विचारणार? निघा गुमान. नाही, गुमान जाऊ, पर हे हुमान सुटल्यावर जाऊ. हे हुमान सुटणार नाही. अब्रून मरू त्या जरी, त्याच्या बगर दुसरा उपाय नाही. तात्याबा, आम्ही ऐकलंय समत. ऐकलंय ना सगळं, पण तरी बी का त्रास देतायत? जा तुम्ही तुमच्या रस्त्यानं. आणि हे बघा, मी जर हे केलं नाही तर माझी लेक उद्या नीट राहणार नाही. लय हाल करतील होते बदमाश. त्या परस माझ्या हातानं मी तिला मारतो, तिच्या बरोबर समजा घर मरण. देवाला बी तेच पाहिजे, तेच पाहिजे. हवं हवं, आपली आपली सोन्यासारखी पोरगी त्या सावकाराच्या घशात घालायची होय. मी शाप सांगते, म्या माझ्या पोरीला नाही जाऊ द्यायची. हवं हवं, आपली पोरगी त्या अमीनकडे गेली तर काय होईल तिचं? आई, आई, बाबा, मी समजा ऐकलंय तुमचं. माझी या प्रसंगातून सुटका नाही. या घराची आबरू मी आणि ती जपणं हे माझं काम आहे. मी आता थांबत नाही, मी जाते. माझ्या माघारी दुःख करत बसू नका. घराची आबरू राहिली म्हणून आनंदी राहा. थांबताय? कोण तुम्ही? वाट सरू, तुझा भाऊ समज मला. मागवा. माग व्हायला नाही आलो आम्ही पाय. अहो, पर तुम्ही काय कराल? आणि आजवर कोणी काही केलं नाही. तेच करूयात. तुम्ही वाटसरू नवीन आहात, तुम्हाला त्या सावकाराची करणी ठाऊ नाही. पटव्यातल्या दगडांच्या आडून त्याने किती आयाबाया शिरवळला आणि विजापूरला पाठवल्या. माझी बी तीच गत होणार. नाही होणार. सोपं नाही बाबा ते. आणि समजा उद्या तुझ्या नशिबात काळा खडा असला तर? काळा खडा? नाही नाही, या 36 गावातल्या एका बी मुलीनं काळा खडा काढला नाही. प्रत्येक वेळी पांढराच खडा निघालाय. अहो, प्रत्येकीच्या नशिबात पांढराच खडा आलाय. कुणाला बी विचारा. हाय हाय, मी पण ऐकून हाय ना. अहो, मग कशाला ईशाची परीक्षा घेताय? ईशाची परीक्षा घेत आलोय आम्ही. ताई, तू शांत राहा. हवं, जे कोणाला बी जमलं नाही ते तुम्हाच नाही जमणार आहे. भय
अव एवढं सोपं नाही ते. आम्ही सोपं करू. तुझ्या मदतीनं. नाही सोपं होत आणि कधी सोपं झालं नाही. सावकाराच्या बटव्यातून नेहमी पांढराच खडा बाहेर येतो. ठरल्याप्रमाणे बाई ही सावकाराची होते. हे समद पंचांच्या देखत होतं म्हणून बायकांना गप्प बसावं लागतं. मुक्काट्यानं येसन टोचून घ्यावी लागती. ऐका ताई, माझ्या विश्वास ठेव. मी वाचवतो तुला. कसं वाचवणार? ते माझं कसब. बटवा माझा देव, माझा भाग्य विधाता, याच्यामुळेच ही सगळी श्री कीर्ती. सुंदर सुंदर मुली अशा हलगत माझ्या हाती आल्या, पण कोणी तक्रार नाही केली. माझ्यापेक्षा आपल्या नशिबालाच दोष देत राहिले. आणि या बटव्याच्या सोबत हे 2 पांढरे खडे. हे असे ह्या बटव्यात टाकणार. खाली पसरलेल्या वाळूतून सर्वांदेखत उचलणार. सांगताना सांगणार काळे आणि पांढरे, पण काळे आणि पांढरेच असणार. आणि नंतर बटव्यात ठेवताना तो काळा दगड बटव्याच्या चोर कप्प्यात ठेवणार आणि पांढरा दगड अगोदर आहेत त्या पांढऱ्या दगडांबरोबर. मग ती सुंदर मुलगी बटव्यामध्ये हात घालेल दगड काढायला. बिचारीच्या नशिबात पांढराच दगड. आणि ती मुलगी माझी होणार. तिचा बाप मात्र नशिबाला दोष देत 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 घरी जाणार. आणि मी मोहराव मोजत बसणार. उद्याचा दिवस कधी एकदा उजाडतोय असं झालंय. सावकार तुम्हीच का? हो. का? नाही, आज दिवसभरात एक मुलगा आणि त्याच्यावर फेंदरलेल्या मिशांचा म्हातारा आला होता. हो. काय झालं? कुठं भेटते? माहित नाही. हा, मगाशी आमच्या माणसाकडनं खबर मिळाली. ते गावातच आहेत. ते पाराचं देऊळ माहिती आहे तुम्हाला? हा, त्या पाराच्या देवळाजवळ मिळतील तुम्हाला. असं? बर, बघू. जरा द्या तंबाखू. तंबाखू? हा, एवढा वेलबुट्टीचा बाटवा म्हणल्यावर आज तंबाखू कसली भारी असेल. यात तंबाखू ठेवत नाही मी. यात नशीब ठेवतो. सुंदर सुंदर बायकांचं. म्हणजे ते उद्या कळल. उद्या या सकाळी. तेव्हा कळल तुम्हाला या बटव्याची करामत. करामत आपण करायची रत्नाक्का. करामत होईल? म्या सांगितलं तसं जर केलंस तर करामत नक्कीच घडणार. माझा विश्वास ठेव. पटत नाही. सावकार खूप बेरकी आहे. ते माझ्या इथे आणत आले. म्या समधी माहिती काढली. मला भ्या वाटतंय. आजवर तेच होत आले. मुली भीतच आल्या. पण आजवर बटव्यातून काळा दगड कोणीच काढू शकलं नाही. पण उद्या मात्र तू काळाच दगड काढशील. पण कसं जमेल हे सगळं? जमणार. एवढंच नाही तर उद्यापासून ही अखुरी चाल बी बंद होणार. आणि उद्या काळा दगड नाही निघाला तर? आम्ही असू की तिथं. म्या तुझ्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. हो पाहुणं, तुम्हाला अजून मिसरूळ बी फुटली नाही. अहो, मनुष्यबळ नाही,
हाती तलवार नाही, कशाच्या जीवावर बोलताय? अहो आम्ही तुम्हाला तुमची ओळख लपवावी लागेल. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आई भवानीला साक्षी ठेवून सांगतो, उद्या रत्नाक्का काळाच दगड काढणार त्या बाटव्यातून. उद्या शिकार हाताला लागणार एवढं नक्की. अरे लागणार म्हणजे लागणार, आणि आपल्याला शिरवळची शाबासकी मिळणार. मिळणारच. त्या शिवाजी राजांना गिरफ्तार करून हुजुरांच्या पुढे जायचं म्हणजे जायचंच. खंडोजी, शेवटी तो दिवस आला. आला. आता शिवाजीचं पतन तेच आपलं वतन. कसं बोललात कुलकर्णी? रोग भाई टोक. खंडोजी, मला तर असं चित्र समोर दिसतंय हो. असं तुम्ही उभे आणि मी ते उभा, आणि मध्ये शिवाजी आणि त्याच्या दोन्ही दंडाला बांधलेल्या दोऱ्या आपण धरलेल्या, आणि समोर आमीन हुजूर ते हसर सावळं ध्यान बसलेलं एकदम प्रसन्न. आता हे चित्र जर खरं करायचं असेल तर त्या सावकाराच्या घरासमोर हत्यारबंद हशम घेऊन गपचित याचं. उद्या धरायचा म्हणून धरायचाच शिवाजीला. आज आम्ही मोकळ्या हाताने माघारी आलो. एक दिवस हातातून निसटला. ही कवड्यांची माळ, हे भोसले लेणं धारण करण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. पण एका गरीब मुलीच्या गळ्यास लागलेल्या त्या सावकाराच्या नखाला पाहून आम्ही आमचं ध्येय विसरलो. हे भोसले लेणं, ही कवड्यांची माळ आम्ही विसरलोच. ते नख कसं काढता येईल याचा विचार करत राहिलो. उद्या आमच्या एका बहिणीच्या अब्रूपणाला लागणार आहे, आणि जर ती वाचवायची असेल तर उद्या कदाचित आमची ओळखही जगजाहीर होऊ शकते. हे भोसले लेणं, ही कवड्यांची माळ मिळू शकणार नाही अशी आऊसाहेबांची शर्त आहे. पण त्यांच्या शर्थीपेक्षा आऊसाहेबांचे संस्कार मोठे आहेत, आणि ते टिकवताना ही कवड्यांची माळ मिळू शकणार नाही. पण एका स्त्रीचं कवडीमोल होणारं जगणं आम्ही थांबवू शकतो. हो, जर एका स्त्रीच्या शिलेचं रक्षण होणार असेल तर त्यासाठी आम्ही वाटेल ती किंमत द्यायला तयार आहोत. ठीक से देख लो. बराबर. अहो हेच ते येट पालटलेले शिवाजी आणि बाजी पाचलकर. वय वय हे अरे यानेच तर मला काल गुंगारा दिला. हुजूर, आता जात आहेत कुठं तेच बघतो. सबको दिखा दो और कहो
यही दो लुटेरे ठग है। अगर सामने आए दिखाई दे तो जल्द से जल्द खबर करे, हुजूर बड़ा इनाम देंगे। इनाम हुजूर, जी जी सांगतो सांगतो. हुजूर, हे दोघं सावकारच्या पेढीत दिसल्यात अशी माहिती मला एक दोघांनी दिली आहे. म्हणजे ते गावातच असणार. असणार तर हुजूर, तो सावकार त्या शेतकऱ्याच्या पोरीला बटव्यातनं दगड काढायला सांगणार आणि ते बघाया गर्दी होणार आणि त्या गर्दीत हे दोघं बी असणार. असणार, हमखास असणार. अहो हुजूर, अहो किती बी भेस बदलू द्यात, पण आम्ही उद्या त्यांची वरात शिरवळला आणणार. ऐसा हुआ तो सोने पे सुहागा होगा। कुछ भी करो, वो दोनों मुझे चाहिए किसी भी कीमत पर। जल्द से जल्द बंदी बना लो। सोनूपंत, काय झालं राणीसाहेब? शिवबा कुठे दिसले का? नाही, मी पाहिलं नाही. परंतु राणीसाहेब, देवडीवरचा पहारेकरी सांगत होता शिवबा भल्या पहाटेच बाहेर पडले. बाहेर पडले? काय झाले राणीसाहेब? नाही, आपण एवढे अस्वस्थ का? अहो, रोजच तर जातात बाहेर एवढे सकाळचे. हो जातात, पण गेले 2 दिवस त्यांची तलवार त्यांच्याच दालनात होती. आज त्यांची तलवार त्यांच्या दालनात नाहीये. तलवार नाहीये? उद्या आमच्या एका बहिणीची अब्रूपणाला लागणार आहे आणि जर ती वाचवायची असेल तर उद्या कदाचित आमची ओळखही जगजाहीर होऊ शकते. हे बघा, या पोराला नीट बघायचं. हा, नजर तेज, नाक सरळ, नीट ध्यानात ठेवा. नुसती मुंडी हलवू नका. आणि हा म्हातारा, आणि यांना शोधायचं दोघा नाही, गावात शोधा, रानात शोधा. हा, शोधून काढायचं म्हणजे काढायचं. आणि आणखीन एक, येणाऱ्या जाणाऱ्या हरेक वर नजर ठेवायची. एक लक्षात ठेवायचं, या रंगरूपाचा, या अंगकाठीचा कोणी जरी दिसला तर लगोलाग मला कळवायचं. हा, होय मालक. आता या दोघांना पकडणार म्हणजे पकडणारच हा फाल्गुनराव. राणीसाहेब, राणीसाहेब, हा बघा शिवबा राजांचा पोशाख. हा पोशाख कुठे होता? दालनात तसाच ठेवून गेले होते. हा तर शिवबांचा वेषांतराचा पोशाख आहे. याचा अर्थ राणीसाहेब, शिवबा नेहमीचाच पोशाख घालून गेलेत तर. हो, आणि त्यांची तलवारही दालनात नाहीये. खरं तर वेषांतर करून जायचं असं ठरलं होतं. हो, म्हणजे आता गडबड होणार. शिवबा अगदी सहज ओळखले जातील. इथंच त्या तात्याबाचं नशीब ठरणार बघा. पोरगी वाचली पाहिजे. होय यार, पर बिचारीच्या हाती काळा दगड आला पाहिजे बघ. सरपंच आले का? सरपंच नाही आले, पर हा अमीन साहेबांचा पंच आलाय. खंडोजी. क्या? अरे थांब रे. ए मोळी, अरे थांब ना. हा, ऐकायला येतं का तुला? टाक मोळे खाली. का मारतो का मला तू? हा, आता माय बाप तुम्ही म्हणलं टाक मोळी, टाकली. काय नाव काय तुझं? पाषाणराव. बरं झालं मला अडवलं. मागून माझा पोर येतोय, दोंडू नावाप्रमाणे दोंडाच उचलतो. त्याच्या संगतीची आई आहे माझी बायको दगडाबाई. लई दगड मारते, नियम पक्का, एक पण चुकत नाही. चल निघ निघ, चल जातो. हा जा. अय काय? हा, ये इकडे जवळ ये. हा चल.
तात्या सावकार मुदत द्या सावकार. मोर्चा साली कर्ज चुकतो करतो. मोर्चा साली? मोर्चा साली कधी? त्यापेक्षा तुझ्या लेकीला या बटव्यातनं काळा दगड काढायला सांग, मग सगळं माफ. सावकार अव लेक नांदाय जाणार आहे हो. दया करा, सोडा तिला. आता मी काय बळजबरी करतोय का? उलट मी दया करतोय. म्हणून ही सगळी पंचमंडळी बोलवली आहेत. जे होईल ते त्यांच्या साक्षीनं. सावकार सुरू करा तुम्ही, आम्हाला येळ नाही. तर पंचमंडळी आणि गावकरी हो, या तात्याबानं माझ्याकडनं कर्ज घेतलं होतं, पण 2 वर्ष झाली तो कर्ज फेडू शकला नाही, आणि म्हणून ही वेळ आली आहे. पण मी मोठ्या मनानं त्याचं घरदार जप्त केलं नाही, त्याला दुसरा पर्याय सुचवला. आता या तात्याबाला दुसरं कुणी वाचवू शकणार नाही. वाचवेल ती त्याची लेक रत्ना. आता कामकाजाला सुरुवात करा. रत्ना ये, खाली या पडलेल्या खड्यातून 2 खडे घे, एक काळा आणि एक पांढरा. घे, तुझ्या हाताने घे. घे रत्ना, 2 दगड उचल. हे बघा पंचमंडळी, हे 2 खडे रत्नाने दिले. एक काळा, एक पांढरा. हा पांढरा खडा हा आता मी बटव्यात टाकतो. आणि हा आता काळा खडा बटव्यात टाकतो. पंचमंडळी बघितलं, जे आहे ते तुमच्या समोर आहे. होय होय, आता त्या रत्नाला दगड काढायला सांगा. ये रत्ना, यातला काळा दगड काढ. हे रत्ना, पंचमंडळी खोळंबली आहेत, काढ खडा. रत्ना काढ, बटव्यामध्ये हात घालून खडा बाहेर काढ. पुण्यवंत असशील तर काढ काळा खडा, घाल हात बटव्यात. रत्ना, माझं लेकरू, अव माझी पोर गेली व. तात्याबा, बायकोला गप्प कर. अरे आम्ही आहोत ना, चाललंय ना डोळ्यासमक्ष आमचं सगळं. मग रत्ना चल.
अरे देवा, मी बघितलाय. पांढराच दगड होता तो, मी बघितलाय. नाही नाही, काळा दगड होता तो. बघा. काय बघणार? खाली 1000 दगड आहेत आणि मी बघितलंय. पांढराच दगड होता तो. काय गावकऱ्यानो? वय वय, पांढराच होता. अरे पण नीट दिसला नाही. चुप. तुला नीट दिसला नसेल. पांढराच होता. पंचमंडळी, निर्णय माझ्या बाजूने झालाय. नाही, निर्णय माझ्या बाजूने झालाय. मी काळाच दगड काढला होता. नाही नाही, पांढराच दगड होता. काय खंडोजी? वय वय, दगड पांढराच होता. बघा बघा पंचमंडळी, बघा. मायबाप पंचमंडळी, हो मी कशाला खोटं बोलन? हाच खोटं बोलतोय. आणि आई उपर जर तुम्हाला खरं खोटं करायचं असेल तर त्या बटव्यात बघा. माझ्याकडे जर काळा दगड असेल तर बटव्यात कोणता दगड असेल? पांढरा. बरोबर, पांढरा. कळालं आता? कळलं कळलं. अगं तू काळाच खडा काढला होता. आज तात्याबादचं कर्ज माफ. थांबा. आज तुम्हाला आणखी एक करामत दाखवते या बटव्याची. ज्या बटव्यानं या गावातल्या मुलींच्या आबरूची धूळधाण केली. हा सावकार आम्हाला 2 दगड उचला म्हणतो. आम्ही 2 दगड उचलून त्याच्या हाती देतो. पण ठेवताना तो काळा दगड चोरकप्प्यात ठेवतो. आणि हे समजा कोणाला दिसत नाही. त्यामुळं बटव्यात फक्त 2 पांढरेच दगड राहतात. आणि मुलीनं कोणता बी दगड उचलला तर तो पांढराच हाती येतो. आणि मुलगी या सावकाराची दासी बनते. हे खोट आहे. हा बघा. हा बघा तो चोर कप्पा. आणि त्या चोर कप्प्यातला हा काळा दगड. ही तर फसवणूक झाली. ही तर हरामखोरी झाली. ही फसवणूक झालीये. अरे हा तर आपल्या लेकी बाळींना खातोय. ए चला रे, ह्याला हाना मारा. शोभाराजे, अरे मेलो मेलो मेलो, वाचवा. ये पोरी ये. अगं लेकी, तुझा पुनर्जन्मच झाला बघ. माझ्या एकटीचा नाही, या पंचक्रोशीतील साऱ्या लेकी सुनांचा आज पुनर्जन्म झाला. या माझ्या भावामुळं. त्यानं मला सावकाराच्या बटव्यातला गुपित सांगितलं. आई, आज मी मान उंच करून जगणार. वाईटातून चांगलं निर्माण होतं.
आता यापुढे या गावात कोणत्याही मुलीची आबरू बटवत कैद राहणार नाही. तिची आबरू सरफासात अडकणार नाही. तू कोण कुठला ठाव नाही, पण पाठीराखा आहेस. कृष्ण जसा द्रौपदीच्या हाकेला धावला तसा तू माझ्या हाकेला धावलास. तू माझी आबरू राखलीस बंधू राजा. आजी आठवण म्हणून ही भोळी गरीब बहीण तुला राखी बांधते. ही द्रौपदीची चिंधी गोड मानून घे. अक्का, तू जसं धैर्य दाखवलंस अगदी तसंच धैर्य प्रत्येक आया बहिणीने दाखवावं हीच माझी इच्छा. बराबर. बर आपल्याला आता निघाय हवं. नाही, आपली मेंढर लय लांब गेली असणार आणि इथं लांडगे फिरत्यात. येतो अक्का. देव पाहिला नाही, पण जर तो असेल तर असाच असेल.